मॅनेजमेंट बेटा व्यवस्थापन. एन्व्हायरमेंट म्हणजे काय बेटा? परिसर. परिसर, पर्यावरण बेटा, ETC. ओके. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरणाचे व्यवस्थापन. यू नो बेटा, इन दिस चॅप्टर वी आर डिस्कस अबाउट बेटा हाऊ टू मॅनेज द एन्व्हायरमेंट. ठीक आहे. एन्व्हायरमेंटचा व्यवस्थापन आपण कसं करणार किंवा नेचर याचा व्यवस्थापन कसं करतो, मॅनेजमेंट कसं करतो आपल्याला पाहायचं. बिकॉज दिस चॅप्टर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर बेटा फ्युचर अँड फॉर रिलेटेड युअर लाईफ. ओके. इन दिस चॅप्टर वी आर डिस्कस अबाउट बेटा इकोसिस्टम रिव्ह्यू, म्हणजे याचा इंट्रोडक्शन. इकोसिस्टम म्हणजे काय? एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटला कन्झर्व करणे, वाचवणे का आवश्यक आहे बेटा? बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, बायोडायव्हर्सिटीचे जे वेगवेगळेपणा असते बेटा, त्याचे हॉटस्पॉट कोणकोणते बेटा? एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, हे सर्व आपण पाहणारे बेटा वन बाय वन. या ठिकाणी लक्षात ठेवा, फर्स्ट क्वेश्चन यू नो बेटा आस्किंग व्हॉट इज मीन बाय द इकोसिस्टम. Anyone tell me beta what is mean by the ecosystem? Sir, I am. Yes, tell beta. Sir, can I? Yes, yes. Which interact with each other and maintain a balance in nature. Okay. Hello, sir. Yes, tell beta. Sir, environment means our atmospheric naturally animal like a bird, flower, different types of organism. Okay, very good, correct. Including in ecosystem. Ecosystem, okay. Kalika, you are present. Kalika, Vaishnavi, Kalika. Yes, sir. Tell beta what is my environment? Environment. Ecosystem means the interaction between biotic and abiotic component is known as ecosystem. Okay, no problem. Boys, anyone boys beta? मुलींपैकी ज्यांना माहित असेल ते सांगू शकता बेटा. Okay. Simply beta definition we have write the ecosystem means right now. एकदा मला हे मी एकदा MS Word ओपन करून टाकतो बेटा. यामध्ये लिहिण्यामध्ये मला इझी जातो बेटा, लक्षात ठेवा. ओनली 1 मिनिट बेटा ओपन होऊ दे त्याला. MS Word ओपन झाल्यानंतर कसं मला टायपिंग करण्यामध्ये थोडं इझी जाते. पण मी डेफिनेशन तुम्हाला तसं सांगून देतो बेटा. लिसन, ते ओपन होईपर्यंत बेटा. इकोसिस्टम, one type of data geographic area where plants, animal and other organism as well as weather and landscape were together from a bubble of life. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो बेटा का ज्या ठिकाणी बेटा प्लांट ॲनिमल हे सर्व राहतात बेटा, त्याला आपण काय म्हणतो बेटा? इकोसिस्टम म्हणतो. हे लक्षात ठेवा. जर कोणी विचारलं तुम्हाला व्हॉट इज बाय द इकोसिस्टम, यू नो बेटा आय एम राईट द डेफिनेशन. इकोसिस्टम, 1 minute, spelling is wrong beta. Ecosystem is a geographic area where, okay, plants, animals and other organisms काय करतात बेटा? ठीक आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी म्हणू शकतो बेटा ॲज वेल, ठीक आहे, ॲज यू मीन्स फॉर एक्झाम्पल रिड्यूस द पार्ट, ओके बेटा, अँड लँडस्केप वर्क टुगेदर. सर्व मिळून काय करतात बेटा? वर्क टुगेदर, ओके, टू फॉर्म bubble of life. Okay, it is called बेटा इकोसिस्टम. आता या ठिकाणी ही डेफिनेशन झाली बेटा इकोसिस्टमची. तर व्हॉट इज बाय द इकोसिस्टम बेटा, आय एम कम्प्लिटेड डेफिनेशन म्हणजे ज्यामध्ये प्लांट अँड ॲनिमल बेटा हे राहतात बेटा, लक्षात ठेवा, आणि सोबत मिळून कार्य करतात. ओके. कलिकाने आणि श्वेता आणि साक्षी आणि अदर गर्ल्सनी सांगितलेले बेटा इकोसिस्टम म्हणजे काय बेटा? इंटरॅक्ट टुगेदर, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर बेटा. ओके. सिम्पली बेटा इकोसिस्टम यू राईट द डेफिनेशन इन डिफरंट फॉर्म. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. याला काही म्हणजे हे नाही बेटा, सरांनी दिलेली असेल किंवा जे गाईडमध्ये असेल किंवा जे ऑनलाईन असेल असं नाही.
you want to like you beta for example you decide how to write beta what is by the ecosystem. इकोसिस्टम म्हणजे काय बेटा का ज्यामध्ये लिथोस्फिअर हायड्रोस्फिअर बायोस्फिअर यांचा बेटा इंटरॅक्शन होते. सरळ सरळ म्हणायचं असेल बेटा बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर येतात. बायोटिक म्हणजे काय बेटा सजीव, अबायोटिक म्हणजे काय निर्जीव. लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग बेटा कंबाईन टू फॉर्म बेटा इकोसिस्टम हे लक्षात ठेवा. इकोसिस्टमची डेफिनेशन जी आहे बेटा या ठिकाणी आपण सांगितलेली आहे. नाव नेक्स्ट पॉइंट, विच आर द डिफरंट कंपोनंट, हे नव्या वर्गातला क्वेश्चन आहे. जर कोणाला माहित असेल तर सांगू शकतो बेटा. Sir, biotic and abiotic components. व्हेरी गुड बेटा. बायोटिक आणि अबायोटिक. पहा बेटा या ठिकाणी जे सेकंड क्वेश्चन विचारला डिफरंट कंपोनंट, या ठिकाणी तुम्ही डिफरंट कंपोनंट मध्ये लिहू शकता बेटा. कंपोनंट मध्ये कोणकोणते बेटा, बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट किंवा फॅक्टर. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये लिहिलं सिम्पली बेटा. ओके, तर इकोसिस्टम म्हणजे काय, ज्यामध्ये सजीव, निर्जीव, लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग, बायोटिक, अबायोटिक फॅक्टर येतात. ते सर्व कसे दाखवले बेटा याच्यामध्ये. विच आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर, कोणी सांगू शकतो ना टाइप्स ऑफ कंझ्युमर. माहित असेल तर सांगायचं, माहित नसेल तर नाही सांगायचं बेटा. ठीक आहे, एनीवन बेटा टेल मी बेटा व्हॉट इज, हे जे पहिल्याचा आन्सर बेटा मी इथे लिहून दिलं तुम्हाला लक्षात ठेवा. जास्त देणार नाही मी, चॅप्टर झाल्यानंतर हे होते बेटा लक्षात ठेवा. डायरेक्ट ठीक आहे सांगायला लागलो, इझी आहे म्हणून सांगायला लागलो बेटा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, हे पहिल्याचा आन्सर झाला बेटा तुमचा. ठीक आहे, तर या ठिकाणी सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. सेकंड क्वेश्चन काय विचारलेला आहे तुम्हाला, व्हॉट इज द टाइप ऑफ द कंझ्युमर, आणि क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन नंतर सांगतो. पण हे जे क्वेश्चन तुम्हाला विचारलेलं आहे, कोणाला माहिती आहे का बेटा टाइप्स ऑफ द कंझ्युमर. तुम्ही लहानपणी शिकले असेल बेटा, ओमनिवॉर्स माहिती तुम्हाला. हा सर, ओमनिव्हरस, कार्निव्हरस. हा सांगा परत, मुलांना माहिती आहे का, Herbivorous. मुलांना माहिती आहे. 3 टाइप्स आहे ना बेटा कंझ्युमरचे, जास्त आहे. नाही सर, 3 टाइप्सच आहे बहुतेक, ओमनिव्हरस, कार्निव्हरस अँड हर्बिव्हरस. एक विसरले, कोण सांगेल पा, ट्राय करा. एक विसरलेले तुम्ही, सांगू. पहिला बेटा ओमनिवॉर्स. तर थोडी स्पेलिंग बरोबर लिहून घ्यायची बेटा. ठीक आहे, ओमनिवॉर्स माहिती आहे. ओमनिवॉर म्हणजे काय बेटा, हे माहित असायला पाहिजे, त्याच्यामध्ये लेसन समजेल. कार्निवॉर्स म्हणजे काय, ओमनिवॉर्स म्हणजे काय, हर्बिवॉर्स म्हणजे काय बेटा. ठीक आहे, एक राहिला ते आहे डिकम्पोजर. काय बेटा, डिकम्पोजर. डिकम्पोजर ओके, जे सडून खाणारे बेटा. आपण या 4 पैकी कशामध्ये येतो हे क्वेश्चन आहे तुम्हाला. या ओमनिवर्स, कार्निवर्स, हार्बिवर्स. हार्बिवर. हा कशात येतो Omnivorous. नाही, इकडे मुलांनी प्रश्न दिला हार्बिवर्स मध्ये येतो बेटा. ठीक आहे, इकडे मुलींनी प्रश्न दिला बेटा ओमनिवर्स मध्ये येते. पहिले आन्सर कोणी दिला होता बेटा, काय प्रॉब्लेम नाही बेटा, पण कोणी दिला होता आन्सर मला सांगा. मी दिलं सर. शरद ने ना, व्हेरी गुड बेटा, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही बेटा. ओमनिवर्स अँड बेटा आपण येतो बेटा, जे माणूस येतो लक्षात ठेवा, ह्युमन बिंग. आपण येतो बेटा जे दोन्ही खातात, लक्षात ठेवा. ओमनिवर्स म्हणजे काय बेटा, जे सर्वहारी म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो, सर्वहारी. म्हणजे भाजीपाला पण बेटा लक्षात ठेवा, आणि मांस पण बेटा जे खातात त्यांना म्हणतात बेटा ओमनिवर्स. कार्निवर्स माहिती आहे बेटा, कार्निवर्स म्हणजे काय, अमोल, पार्थ, व्हॉट इज माय कार्निवर्स. कार्निवर्स म्हणजे काय बेटा, तो नॉन वेज और वेज दोनों खाते. नाही ना पार्थ.
No, sir, non-vegetarian. ओनली मांसाहारी. नॉनव्हेज. आता मांसाहारी आपण आपण बेटा लॉयन जे लॉयन आहे यामध्ये ह्युमन बिंग आले बेटा लक्षात ठेवा ऑमनिवर्स मध्ये. अजून अॅनिमल मध्ये येतात बेटा दोन तीन अॅनिमल आहे. काय मुलं मला म्हटले होते मागच्या वर्षीची बॅच मध्ये सर कुत्रे पण मांस खाताना दिसले म्हणे मला. तर बेटा ठीक आहे नो प्रॉब्लेम. मांसाहारी फक्त जे फक्त मीठ खातात मटण खातात त्यांना मांसाहारी म्हणतात. जे दोन्ही खातात त्यांना ओमनिवर्स म्हणतात. आणि आपण हिर कशाला म्हणतो? घराच्या समोर सर काय जे नुसतं भाजीपाला म्हणजे झाडांची पानं ते खातात त्यांना हर्बीवरच म्हणतात. म्हणजे जे बकरी आली तर आपण त्याला काय म्हणतो बेटा? हड म्हणतो का हिर म्हणतो? काय म्हणतो आपण? बकरी जर आपल्या म्हणजे झाडाची पान खात असेल तर आपण त्याला हड म्हणतो का हिर म्हणतो बकरीला? सांगा. हिर. हिर म्हणतो. तुला लक्षात ठेवा हिर म्हणजे हरबीवरच. ओके बेटा. जे गोट असेल काऊ असेल ओके ETC. मी फॉर एक्झाम्पल बेटा काही माणूस पण येतात हरबीवर खाणारे म्हणजे फक्त जे भाजी खातात. ठीक आहे. ह्युमन पण येते बेटा यामध्ये. भरपूर अशी आहे ज्यांना मटन मांस मच्छी चालत नाही बेटा. असे पण भरपूर लोक आहे. त्यांना आपण हर्बिवर्स म्हणतो. आणि डिकम्पोजर तुम्हाला माहिती आहे. डिकम्पोजर मध्ये काय काय येते सांगू शकता तुम्ही? डिकम्पोज करण्यासाठी बॅक्टेरिया येतात बेटा. काही है ना बॅक्टेरिया लक्षात ठेवा डिकम्पोजर मध्ये. तर क्वेश्चन समजला का नाही समजलं? समजलं सर. समजलं सर. ठीक आहे. तर टॉपिक शिकण्या अगोदर व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. तर याचा जे क्रायटेरिया असतं बेटा ते नंतर तुम्हाला माहित होऊन जाईल. मोठा क्वेश्चन आहे. माहित नसेल तर मी ते आन्सर सांगतो तुम्हाला. क्रायटेरिया डिसाईड केले जाते बेटा. फॉर एक्झाम्पल आता टॉपिक तेवढा नाही पण लॉयन टीथ मी तुम्हाला दाखवतो लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणणार सर हाऊ टू डिसाइड इट. ठीक आहे. आता आला टॉपिक तर सांगून देतो. काहून का नॉलेज देणं काही हे नसतं बेटा. आपलं ते टॉपिक नाही पण सांगणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा. लॉयनचे समोरचे दात बघितले? पहा बेटा मी दात घेतो लॉयनचे समोरचे. फक्त काय टॉपिक मला एक्सप्लेन करायचा. मला हे नाही सांगायचं का कोण काय खातो म्हणून. आय एम नॉट इंटरेस्टेड. ते तुमची मर्जी असते. कोण काय खातो? भाजी खातो, डाळी खातो, मटण खातो, मांस खातो ते तुमची मर्जी. काहून का आपण त्याला बोलू शकत नाही कोणाला. आहे का नाही बेटा? आता बेटा ह्युमन. ठीक आहे. आता माणसाचे दात मला दाखवायचे पण यामध्ये दात कोणते घेऊ एकदा पाहू द्या मला. ठीक आहे. हे तर दात वेगळेच आहे बेटा लक्षात ठेवा. थोडे दात मला जे दाखवायचे तुम्हाला. कुठे भेटणार जे दात मला पाहिजे त्याची डिझायनिंग बेटा ह्युमन टीथची. ठीक आहे. हे बघितले असेल बेटा तुम्ही. हे माणसाचे ह्युमन टीथ आहे बेटा लक्षात ठेवा. त्याचे 4 टाईप आहे. किती टाईप आहे बेटा? 4 टाईप आहे. मी हे घेणार नंतर मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा. आणि खाली एक डिझाईन परत घेऊन टाकतो बेटा जे तुम्हाला समजायला इझी राहील बेटा. लक्षात ठेवा. हे घेऊन टाकतो बेटा. ठीक आहे. आणि मला काय बोलायचं नंतर मी बोलतो. ठीक आहे बेटा. आता यानंतर जे बियर आहे बियर माहिती आहे ना? भालू. त्याचे दात पाहून घ्या बेटा. हे बियर आहे लक्षात ठेवा. आणि एक परत दात घ्यायचे मला गोटचे. गोट. कोणते दात घेऊ बकरीचे? थांबा बाबा यांना पण क्लिप लावतात पा.
आता मी बघितलं बा, बकरींना पण क्लिप लावल्या जाते बेटा. एक मिनिट थांबा बेटा, मी कोणते एक दात घेतो, मला थोडं दाखवायची तुम्हाला फक्त, बाकी काही नाही. हे घेतो बेटा. आता पहा, हे समोरचे ठीक आहे बेटा, झालं. आता पहा इकडे, आता हे सर्व ती तुमच्या समोर मी लिहिले बेटा. आता जर लॉयनला तुम्ही ऑब्झर्व केलं बेटा, क्रायटेरिया हाऊ टू डिसाइड बाय द ऑमनिवर्स कार्निवर्स. ओके, इकडे पहा बेटा, लॉयनचे समोरचे दात पहा, हे दात कसे बेटा, चाकू सारखे आहे, बरोबर आहे. तुम्हाला पण माहित आहे, हे जे लॉयन आहे बेटा, मी पिवळ्या अक्षरामध्ये लिहितो बेटा वरती लॉयन, आणि लॉयनचे जर तुम्ही दात बघितले तर एकदा अनुकुचीदार आहे बेटा, नौकदार आहे, तुम्हाला माहित आहे. फक्त याचे दात, हे जे दात आहे बेटा, याचा उपयोग फक्त ते काय, फक्त मांस कट करण्यासाठी वापरतो बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, एकतर इनसिजर म्हणणार किंवा कॅनियन म्हणणार. लॉयनचे जे दात असणार, एकतर इनसिजर असणार किंवा कॅनियन असणार बेटा, दोन्ही प्रकारचे दात त्याच्या तोंडामध्ये असतात. आता जर माणसाच्या याच्यात तुम्ही या, माणसा याच्यामध्ये ह्युमन बिंग मध्ये या, तर ह्युमन बिंग मध्ये 4 प्रकारचे दात आहेत. आता गॉडने याची तुलना काऊन अशी केली असेल, किंवा जे आपला जन्म झालेला असेल याची तुलना पहा, तर आपल्या तोंडामध्ये इनसिजर पण आहे, कॅनियन पण आहे, प्री मोलार पण आहे आणि मोलार पण आहे. 4 प्रकारचे दात आहे बेटा, लक्षात ठेवा. पण जर तुम्ही या ठिकाणचे जर दात बघितले, तुमचे कोणते या कॉर्नरचे दात जर तुम्ही बघितले, तर बेटा एकतर इनसिजर किंवा कॅनियन 2 प्रकारचे दात असतात बेटा तुमच्या या कॉर्नरमध्ये. आणि मधात काय असतं बेटा, इकडे पहा, हे बकरी पहा बेटा, हे बकरीचे दात पहा, मधातले कसे आहे, चपटे आहे. आपले पण दात मधातले कसे बेटा, चपटे आहे. आणि बेटा प्रीमोलार आणि मोलार आहे बेटा, लक्षात ठेवा. तर ह्युमन बिंग एक असा प्राणी आहे, आपण असे प्राणी आहे बेटा एक, तर ज्यामध्ये 4 प्रकारचे दात आपल्या तोंडामध्ये आहे. तर त्यामध्ये तुम्ही भाजी पण खाऊ शकता, समोरची दात म्हणजे जे बकरीचे समोरची दात आहे तशी बेटा. तुम्ही जर बेटा लॉयनची समोरची दात पहा, समोर तुम्ही तुमचे तोंड उघडा, ते बाजूला पहा, असे नखदार दात आहे बेटा, काय कट करण्यासाठी. तुम्ही मांस पण खाऊ शकता, चिविंग पण, ग्रेंडिंग पण करू शकता बेटा, लक्षात ठेवा. तर भगवानने आपल्याला 4 प्रकारचे दात दिलेले, याच्यासाठी दिलेले बेटा, सायन्स पण याला म्हणतो, बिकॉज द ह्युमन बिंग देर आर 4 टाइप्स ऑफ द टीथ, द इन्सिजर, कॅनियन अँड प्रीमोलार अँड मोलार. We have used beta, you eat the beta vegetable, you eat beta the flesh of the animal, you eat the other type of the cereal and beta fruits. ओके बेटा, लक्षात ठेवा. या ठिकाणी बेटा क्रायटेरिया याच्यावर डिसाइड करते, दातावर, लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला हे टॉपिक, समजलं. हे दात मी याच्यासाठी घेतले होते बेटा, तर तुम्हाला पहा, लॉयनचे दात, आपले दात बेटा, लक्षात ठेवा. म्हणजे फरक भरपूर आहे. ठीक आहे, आवाज क्लिअर येतो माझा? You listen my sound clearly? Yes or no? हो सर. हो सर. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा बेटा, या ठिकाणी भरपूर असे क्वेश्चन आहे. व्हॉट इज मे रिलेशनशिप बिटवीन द लेक अँड बर्ड ऑफ द ट्री? नंतर शेवटी बेटा वी आर डिस्कस इट. ओके, आता या ठिकाणी काही इकोसिस्टम दिसायला लागला बेटा तुम्हाला, हे लहानपणी तुम्ही शिकले असेल. हे बेटा प्रोड्युसर आहे, बरोबर म्हटलं तुम्ही, प्रोड्युसर आहे. गवत, घास, ग्रास, हे प्रोड्युसर आहे. करेक्ट, माय स्टेटमेंट इज अ करेक्ट? यस और नो? Yes, sir. Yes sir. ग्रीन प्लांट, जे गवत असेल, घास असेल, हे प्रोड्युसर असतात. आणि सनलाईट जेव्हा याच्यावर लाईट मारतो बेटा, तर याची बेटा फोटोसिंथेसिस होते बेटा. हे कोण खाते मग? याला काय म्हणतात? Grasshopper. व्हेरी गुड, ग्रासहोपर. गवत कोणाला खातो? ग्रासहोपरला खातो, बरोबर आहे बेटा, बरोबर आहे. नाही, ग्रास. नाही सर. No sir, grasshopper eating a गवत है ना, इटिंग अ गवत. व्हेरी गुड, ग्रासहोपर इटिंग अ गवत. ओके, किंवा ग्रासहोपर इटिंग अ ग्रास. ओके बेटा, तुम्हाला माहित आहे ग्रासहोपर कोणाला खातो बेटा? गवतला खातो. या ग्रासहोपरला कोण खातो? Frog. फ्रॉगला कोण खातो? नागोबा खातो. Snake. खातो. नागोबाला कोण खातो बेटा? स्नेकला कोण खाते? Eagle. इगल. Eagle. इगलला कोण खाते? इगलला कोण खाते? बॅक्टेरिया. म्हणजे मेल्यानंतर इगल याला डिकम्पोजर करते, बॅक्टेरिया, लक्षात ठेवा. बरोबर बेटा. हे काय झाली बेटा? चैन सिस्टम झाली, साखळी झाली. आणि तुम्हाला माहिती बेटा, हे चैन सिस्टम किती आवश्यक आहे.
का बेटा म्हणजे निसर्गामध्ये जिवंत राहण्यासाठी. बरोबर आहे तुम्हाला? तुम्हाला कधी भूक लागली असेल बेटा, तर भुकेच्या वेळी मग माणूस हे करत नाही, कारण का आपल्याला रेडीमेड सर्व खायला भेटते ना, म्हणून आपल्याला टेन्शन नाही. पप्पा सर्व गोष्टी आणून देतात आपल्याला, लक्षात ठेवा. ठीक आहे? म्हणून समजत नाही. जेव्हा एखादा भूक लागलेली असते बेटा, तेव्हा त्याला विचारा त्याची हालत कशी खराब होते, लक्षात ठेवा. कधी भूक लागली का? किंवा तहान लागली असेल? पहा बेटा, इकोसिस्टम इज अ फॉर्म बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. इकोसिस्टम बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर पासून बनते बेटा. दे आर इंटरॅक्शन विथ इच अदर. सजीव आणि निर्जीव. बायोटिक म्हणजे काय बेटा? सजीव, ज्याच्यामध्ये असते जीव. अनबायोटिक म्हणजे काय? निर्जीव, ज्याच्यामध्ये नसते बेटा जीव. लक्षात ठेवा, निर्जीव. सजीव आणि निर्जीव या दोघांचा रिलेशनशिप होऊन बेटा, इंटरॅक्शन म्हणजे यांमध्ये कॉम्बिनेशन होऊन बेटा इकोसिस्टम तयार होते. इच फॅक्टर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन बेटा इकोसिस्टम. यांच्यामध्ये जे सर्वांचे सजीव आणि निर्जीव यांचे घटक अवलंबून आहे. मला सांगा, तुम्ही बायोटिक मध्ये येणार का अबायोटिक मध्ये येणार? ह्युमन बिंग बायोटिक मध्ये. बायोटिक मध्ये. मला सांगा बायोटिक. आता तुम्ही तुमच्या हातामध्ये काय सांगा, सर्वांच्या हातामध्ये काय? मोबाईल. मोबाईल. मोबाईल काय झाला? बायोटिक अबायोटिक? टेल मी. अबायोटिक. झाला, रिलेशनशिप झाला. ओके, जाऊ दे तिकडे. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेले आहे सर्वजण, किंवा घराच्या छतावर बसले असेल, बसलेले आहे बेटा घरामध्ये, किंवा घराच्या छतमध्ये कोणी बाहेर असेल, आहे बेटा? हो. तुमचा घर असेल किंवा जमीन असेल बेटा, बायोटिक आहे अबायोटिक आहे? अबायोटिक. झाला बायोटिक इंटरॅक्शन. आहे. ठीक आहे. सर्वजण पाणी पितात? हो सर. यस सर. सर्वजण ऑक्सिजन घेतात? हो हो सर. सर. आता घेणारे कोण? बायोटिक. आणि त्याला घ्यायला लागलो काय बेटा? अबायोटिक. म्हणजे काय? लिव्हिंग थिंग. काय बेटा? नॉन लिव्हिंग थिंगला घ्यायला लागलो तर काय झालं बेटा? सजीव आणि निर्जीव यांचा रिलेशनशिप झाला. ऑक्सिजन काय? अबायोटिक, निर्जीव आहे का नाही? कधी कोणत्या ऑक्सिजनने कोणी म्हटलं का नाही बाबा याच्या पोटात मी गेलो, याच्या नाका वाटे ले नाक खराब यायची, याचा लेप पोटमध्ये गडबड करतोय, कोणत्या ऑक्सिजनने म्हटलं तुम्हाला बाहेर येऊन? नाही बेटा. निर्जीव आणि सजीव यांच्यामध्ये जे रिलेशनशिप असते याला काय म्हणतात? इकोसिस्टम. प्रोड्युसर लाईक प्लांट. बेटा प्रोड्युसर काय? प्लांट आहे बेटा. हार्बिवर्स लाईक डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल, इटीसी. कधी कधी एक्झाम मध्ये विचारतात बरं, सायन्सची कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. राईट द टू एक्झाम्पल ऑफ द हार्बिवर्स. भरपूर जणांना समजतच नाही हार्बिवर्स म्हणजे काय. तर हिर हिर म्हणायचं हार्बिवर्सला. हिर हिर. हिर कशी? म्हणजे बकरी. हा, त्यामध्ये डिअर जे गवत खाणारे, गोट, शीप आहे. डिअर म्हणजे हरिण, बकरी, बोकुळ असेल, शीप मेंढी असेल, कॅटल म्हणजे गाई वगैरे, हॉर्सेस आहे बेटा, लक्षात ठेवा. आणि कॅमल आहे बेटा. यांना हार्बिवर्स म्हणतात बेटा. फीडिंग अपॉन बेटा प्रोड्युसर. हे प्रोड्युसरला खातात. आणि जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं राईट द वन एक्झाम्पल ऑफ द प्रोड्युसर, तर तुम्ही काय करणार? तर तुम्ही काय लिहिणार बेटा? ट्री, बनियन ट्री, ऍपल ट्री, टीसी बेटा. ऑल्सो इम्पॉर्टंट. प्रेडिटर लाईक. प्रेडिटर याला मराठीमध्ये काय म्हणणार सांगा मला? प्रेडिटर रक्षक का भक्षक? भक्षक. भक्षक. व्हेरी गुड. प्रेडिटर याने भक्षक. एक असते प्रेडिकेशन. एक असते बेटा, एक असते प्रेडिकेशन. प्रेडिक्ट म्हणजे काय बेटा? भविष्य सांगणे, भविष्य वर्तवणे. एक असते प्रेडिटर, भक्षक. लक्षात ठेवा. ठीक आहे. लॉयन, टायगर विच आर प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन. द हार्बिवर्स आर ऑल्सो बेटा इक्वली बेटा इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला माहिती जास्त लोकसंख्या वाढली बेटा कशाची? प्रेडेटरची. डिअरची, गोटची, शिपची, कॅटलची, हॉर्सेसची, कॅमलची बेटा. यांना खाणारा कोण आहे मग? लॉयन लॉयन. लायन. टायगर. ओके. म्हणून बेटा त्यांनी काय होतं बेटा? इम्पॉर्टंट बेटा इक्वली बेटा. अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट वेदर द बेटा कॅटरपिल्लर फाउंड इन नेचर. कॅटरपिल्लर माहिती आहे? कॅटरपिल्लर किती फुलपाखराचं पिल्लू. कशाचे पिल्लू? तर फुलपाखराचं पिल्लू. व्हेरी गुड. कॅटरपिल्लर दाखवून देतो बेटा. भरपूर जणांना माहित असेल, माहित नसेल बेटा. कॅटरपिल्लर बघितलं? कॅटरपिल्लर आता पहा. हे कॅटरपिल्लर किती छान आहे, पहा लागला तुम्हाला? दिसला काय कॅटरपिल्लर? हो सर. हा, हे जे कॅटरपिल्लर आहे
फाउंड इन नेचर, ऑर्गेनिझम प्रेझेंट इन बेटा फिल्दी प्लेस, टर्मिट्स. टर्मिट माहिती तुम्हाला? टर्मिट्स, टर्माइट्स माहिती आहे का? टर्माइट्स लेसन होतं तुम्हाला 7व्या की 8व्या वर्गात बेटा. ते मुंग्यासारखे असतात, त्याला ते पेंगोलिन खातात बेटा, हे अशा आळ्या, त्या टर्माइट्स म्हणतात पा बेटा. म्हणजे आपल्या याच्यात असतात, ते लाकूडमध्ये असतात ते. बघितले काय? हो सर. हो सर. मुंगी असेल, हो, सर. ant असेल, याला टर्माइट म्हणतात, लक्षात ठेवा. या प्रकारचे बघितले असेल हे टर्माइट बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. Insect present in beta in dung are beta really useful. However, those organisms are beta also important, though they are beta dirty. They are beta responsible for the cleaning of the environment. It means that our existence is due to beta this the factor present around us. Hence the beta जरी काही dirty animal असेल, पण तुम्हाला माहिती आहे ते environmentला बेटा दुरुस्त करण्यासाठी बेटा उपयोगी पडतात बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे होता बेटा शॉर्ट वे ऑफ बेटा इंट्रोडक्शन ऑफ बेटा काय इकोसिस्टम होता. या ठिकाणी म्हटलेलं आहे बेटा तुम्हाला, इफ अँड फॉलेन बेटा फॉलेज इन अ फॉरेस्ट. आता यामध्ये भरपूर गोष्टी अशा आहे बेटा, बिकॉज युअर इंग्लिश लँग्वेज इज अ व्हेरी वीक. सर्वांची म्हणणार नाही मी, ज्यांना माहीत असेल, ज्यांची इंग्लिश लँग्वेज व्हेरी पुअर बेटा, व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड व्हॉट इज बाय द फॉलेज. फॉलेज माहिती आहे का? फॉलेज माहिती आहे? वनस्पती, पान, पत्ते, झाडांची पानं बेटा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. ठीक आहे. हिंदीमध्ये त्याला म्हणतात पत्तिया. ठीक आहे. डेड ट्रीज. तुम्हाला म्हणजे जंगलामध्ये बेटा, फॉरेस्टमध्ये किती बेटा पत्ते, झाडांची पान तुटून खाली पडतात. कॅराकेसेस इन अँड अराउंड. इथे शब्द माहिती तुम्हाला बेटा, कॅराकेसेस. कॅराकेसेस माहिती आहे सरांना? एनीवन कॅराकेसेस म्हण बेटा? मग एकदा दाखवून देतो तुम्हाला. ठीक आहे. माहित नसेल तर डायरेक्ट म्हणायचं आहे. फॉलेजचं समजलं तुम्हाला? फॉलेज म्हणजे काय बेटा? हो सर. हो Yes, सर. sir. हे नवीन शब्द आहे बेटा, लक्षात ठेवायचा. मी हे दाखवून देतो तुम्हाला. काय बेटा, हे जे मेलेले ॲनिमल असतात, हे जे कॅरेकेसेस मध्ये मेलेले ॲनिमल असतात ना, हे घाण ॲनिमल कॅरेकेसेस असेल बेटा, प्लांट कॅरेकेसेस असेल, हे पहा बेटा, हे मेलेले जे असतात बेटा, याला कॅरेकेसेस म्हणतात, लक्षात ठेवा. समजलं? इन अराउंड विलेज हॅड डू नॉट बेटा डिकम्पोज फॉर इयर. काय कॅरेकेसेस असे असतात बेटा जे डिकम्पोज होत नाही, लक्षात ठेवा. जीवो, जीवस्य, जीवनम. व्हॉट इज मीन बाय बेटा जीवो, जीवस्य बेटा, जीवस्य जीवनम. सांगू शकता बेटा? सर म्हणजे जीवन जगा, जगू द्या. हा बेटा, यस यस करेक्ट. परत सांगा एकदा बेटा. जीवन म्हणजे जगा, जगू द्या आणि जीवन जगा. हा, जीवो है ना, आपण म्हणतो बेटा. इथे आपण याला असं पण म्हणू शकतो बेटा, जगामध्ये एक प्राणी दुसऱ्याला खातो, दुसरा तिसऱ्याला खातो, असा व्यवहार सर्वत्र चाललाय. बरोबर बेटा? आता म्हणायचं असेल काय, आता फॉर एक्झाम्पल बेटा इन पॉप्युलेशन मध्ये भरपूर असे लोक आहे बेटा का जे आता ज्यांना सवय लागलेली आहे फॉर एक्झाम्पल ॲनिमल फ्लेश वगैरे खाणे बेटा. आता ठीक आहे, मोठा प्राणी लहान प्राण्यास खातो, त्याला है ना, त्यापेक्षा मोठा प्राणी मेल्यानंतर लहान प्राणी त्याला खातात. याप्रमाणेच बेटा एक दुसऱ्याला आपण काय करतो, लुबाडतो, तिसरा त्यास लुबाडतो. बरोबर आहे बेटा? याप्रमाणे एकमेकांवर मात करीत जाणे आपण याला म्हणतो बेटा. जगात लोकांचा व्यवहार चालत असतो बेटा. ठीक आहे. याचा मिनिंग याचा जीवो, जीवास्य, जीवनम. प्रत्येकाला आपण पण जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या, आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो. पण कशाला बेटा? आता तुम्हाला हे बरोबर आहे म्हण, बरोबर आहे बेटा, बरोबर आहे. पण एक मिनिट थांबा बेटा. आता तुम्हाला माहित असेल बेटा, कोरोनाच्या काळामध्ये व्हेरी डिफिकल्ट पोझिशन